नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर काही गोष्टी अशा असतात की आपल्या डोळ्यासमोर रोज घडत असतात, पण त्या आपल्याला कळतच नाहीत. म्हणजे जसं की पिक्चर्स असतात, सिरियल्स असतात, ह्या आपण रोज बघतो. पण त्या आपल्याला असं वाटतात की ते फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे. म्हणजे त्याच्यामधून असं हे करण्यास आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याचं काही म्हणजे काय बोलतात ते मेलजोल नाही आहे. म्हणजे त्याच्याशी काही रिलेटेड नाही आहे. ते फक्त पडद्यावरचं आहे असं असतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. हे पण मला म्हणजे मी एवढी वर्ष ते सिरियल बघते तेव्हा एवढं कधी क्लिक नाही झालं. तर ते परवा एका दादाची व्हिडिओ होती. तर तुम्ही बघू शकता की तारक मेहता का उलटा चष्मा ही भारतामध्ये सगळीजणच बघणारी आहेत ही सिरियल. सगळीकडे सगळ्या राज्यात चालते आणि सगळीजणं बघतात. कारण की त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातले फॅमिलीज आहेत. म्हणजे महाराष्ट्रातली, गुजरातली, राजस्थान म्हणजे प्रत्येक ठिकाणची अशी त्यांनी फॅमिलीज दाखवलेल्या आहेत. पंजाबी तर म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक फॅमिली दाखवली त्याच्यामुळे ती ऑल ओव्हर पूर्ण देशभरात चालते. कारण की सगळीच लोकं आहेत त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट आपण नोटीस केली का ती महाराष्ट्रात सीरियल आहे म्हणजे मुंबईमध्ये सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये एक मराठी फॅमिली दाखवलेली आहे. आता सगळे बघा ना, सगळे वेल सेटल आहेत. म्हणजे पंजाबी, गुजराती, मारवाडी, पुन्हा मद्रासी हे सगळे फॅमिली आहेत ना, ते मस्त आहे की सेटल फॅमिली आहेत. सगळे पैशावाले दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पैशाची कमतरता अशी दाखवणारी फक्त एकच फॅमिली आहे, ती म्हणजे मराठी फॅमिली. म्हणजे कुठेतरी आज देशभरात चालणारी सीरियल पण आपल्याला हेच दाखवते की मराठी लोकं सगळ्यांपेक्षा मागे आहेत. म्हणजे सगळे पैसेवाले. जिथं गुजराती बघू शकता तुम्ही, जे जेठालाल बघू शकता, त्याला पैशाची कसली कमी नाही आहे. जे मद्रासी फॅमिली आहे त्यांना पैशाची कमी नाही. पंजाबी फॅमिली आहे त्यांना पैशाची कमी नाही. फक्त पैशाची अडचण आहे ती फक्त मराठी फॅमिलीला. कुठेतरी 1000-2000साठी प्रत्येक वेळेला कॉम्प्रोमाइज करणारं हा फक्त मराठी माणूसच आहे. कोणतीही गोष्ट घेताना तिथे बार्गेनिंग करणं हे फक्त मराठी माणसालाच काम दिलेलं आहे. म्हणजे बघू शकता की महाराष्ट्रात जी एवढी मोठी सीरियल बनते तर त्याच्यामध्ये मराठी माणसाची आपली काय जागा आहे? मला माहिती नाही ते पडद्यावरचं चित्र दाखवलं आहे की खरी वास्तुस्थिती दाखवलेली आहे. जर आज बघायला गेलात ना, तर मला असं वाटत नाही ते पडद्यावरचं चित्र आहे. ते खरंच आज आपली वास्तू परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रात राहून ना, तुम्ही जर बघू शकता की बाहेरची लोकं आलेली स्वतःचा व्यवसाय करून, नोकऱ्या करून, बिझनेस करून आज मोठ्या-मोठ्या फ्लॅटमध्ये राहत आहेत आणि 60% चाळीमध्ये राहणारी, जी स्लम एरियामध्ये राहणारी जी लोकं आहेत ती फक्त मराठी लोकं आहेत. ते मोठ्या-मोठ्या जास्त टॉवरमध्ये राहणारी नाही आहेत. फक्त झोपडपट्टीमध्ये आणि चाळीमध्ये राहत आहेत. म्हणजे ही आपली महाराष्ट्राची परिस्थिती मला असं वाटते खरी आहे. तेच चित्रीकरण ती लोकं सीरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये दाखवतात. म्हणजे आपण विचार करू शकता की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली काय दशा चालू आहे आणि बाकीची लोकं कोणत्या लेव्हलला पोहोचलेले आहेत. एका सीरियलने ना म्हणजे ज्यावेळेला बघतो एवढी वर्ष पण एवढं काही क्लिक नाही आलं की एन्जॉय म्हणून एक एंटरटेनमेंट म्हणून आपण बघतोय. पण ज्यावेळेला ही कल्पना म्हणजे कळली, जेव्हा डोक्यात आली, त्यावेळेला इतकं अंगावरती काटे आले की खरंच आपली एवढी वाईट परिस्थिती आहे. खरंच आपण ह्या सिच्युएशनमधून जातोय. हे ऐकल्यानंतर तेवढंच मनाला हे वाईट वाटलं की काय माझी महाराष्ट्राची परिस्थिती आणि काय माझ्या मराठी माणसाची परिस्थिती आहे. तर कुठेतरी हे सगळं बदलावं लागेल. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय? मी जास्त लाँग व्हिडिओ बनवत नाही आहे. कारण की तुम्ही पूर्ण वेळ जास्त लाँग टायमिंग बघितल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की खूप काय याच्यामध्ये असेल. थोडक्यातच माझं जे म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. पटलं की नाही ते नक्की सांगा. कमेंट्स करा. आवडलं ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता तरी जागे व्हा. एकमेकांना सपोर्ट करून आपल्या मराठी माणसाला पुढे न्या. जर एखादा मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याचे पाय ओढू नका. तर त्याला सपोर्टची गरज असेल त्यावेळेला सपोर्ट करा. जर तो पुढे गेला तर ऑटोमॅटिक आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना घेऊन पुढे जाऊ शकतो. पटलं तर आवडलं तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि काही चुकीचं वाटलं तर नक्की कमेंट्स करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय.